अगं तू निवडून यावी म्हणून स्वतःचा प्रचार कमी करतोय तो. मम्मी काय झालं? तू एवढं चिडून का बघतेस माझ्याकडे? तुझ्याकडे असं बघत बसण्यापेक्षा का नाही तुझी आरतीच करायला पाहिजे होती बघ सत्या. आधीच तुझी बायको नाराज होती माझ्यावर, मला तिकीट मिळालंय म्हणून. त्यात तिनं तुझं कान भरलं आणि माझ्या विरोधात तुला उभं केलं. तुम्ही दोघं बी माझा पाय खेचताय बघा. माया गो तोंडाला येईल ते काही बडबडू नकोस. हो चित्रकार, तुम्ही तर गप्प बसा. अजिबात मध्ये बोलू नका. जेव्हा बघा तेव्हा ह्यांचीच बाजू घेत असताय तुम्ही. नाही सहन केलंय मी, पण आता हातपार केली ह्यांनी. मम्मी पण एवढं काय केलंय मी? काय केलं? दुश्मन बी एवढं वाईट वागणार नाही ना, तेवढं वाईट वागलंय तू माझ्याशी. हे बघ सत्या, मी कशाबद्दल बोलते हे तुला चांगलंच ठाव आहे. उगाच तुला काही माहित नाही असं आव्हान नको कसं. तू काय केलंय हे समजा कळलंय मला. का मम्मी? हे बघ सत्या, जे काय आहे का नाही ते एकदा स्पष्ट बोलून टाक. तुला जर चालणार नाही ना मी निवडणूक लढवलेली, ठीक आहे मी माघार घेते. पण माझ्या पाठीत असा खंजीर खुपसलेला मला चालणार नाही. अगं मम्मी पण मी काय केलंय ते तर मला सांग. माझी सभा सुरू असताना माईकची वायर कापून टाकलीस ना तू. बार माझ्या लेकरा खोकरा वागरा चांगलं पान फिरलंस. आजवर माझ्यासाठी जीवाचं रान करत होतास ना तू. मम्मीचा शब्द असा कधीच खाली पडू दिला नाहीस तू. आणि आज ह्यो असला दिस दाखवलास मला. आणि ते बी ह्या काल आल्या पुरुषा नादाला लागून. तिचं ऐकून माझ्या विरोधात तू बाळायलास तू. तर हलक्या कानाचा झालायस सत्या तू. बायकोचा बैल झालायस तू. उद्या जर ती म्हणली का तर मम्मीला घराच्या बाहेर काढ तर ते बी करशील तू. मम्मी साहेब, सत्याचा काहीच दोष नाही यात. त्यानं काहीच नाही केलं. ती वायर कापायला त्याला वाघमारे मम्मी हे बघ, तू सभेसाठी जागा चुकीची निवडली होतीस. तिथे एका बाजूला शाळा होती आणि दुसऱ्या बाजूला हॉस्पिटल होतं. त्यात वस्तीत रिटायर्ड माणसं बी राहत होती. हे बघ, जर त्यांना तुझ्यामुळे त्रास झाला असता तर तुझीच इमेज खराब झाली असती. आणि जर वाघमारेने तुला सांगितलं असतं की सभा कॅन्सल कर तर तू त्यांचं म्हणणं ऐकलं नसतंस. म्हणून नाईलाजानं मी स्पीकरची वायर कापली. पण मम्मी आम्ही हे सगळं तुझ्या भल्यासाठीच केलं होतं. हे बघ, लोकांना त्रास बी झाला नाही आणि तुझी इमेज बी खराब झाली नाही. वा, वर अजून चांगलंच कबूल करतोयस की. चोर ती चोर आणि वर शिरजोर. तुम्ही दोघांनी बी माझा विश्वासघात केलाय. सत्या, अरे हिथं सोड.
ही परकीच आहे मला. पण तू लेकयस ना माझा. तू माझ्या पाठीत खंजीर खूप असलंस. ही सरणार नाही मी. आजपासून तुम्ही दोघं बी माझ्यासाठी परके आहेत. सॉरी सॉरी सॉरी. मायाताई माफी असावी बरं का. मी एकदम रॉंग टायमिंगला एकदम करेक्टली पोहोचलो आहे का नाही. 100% करेक्ट. हा. खरं तर मी बाहेरचा माणूस आहे. तुमच्या फॅमिली मॅटरमध्ये माझा तसा बोलण्याचा काही अधिकार नाही आहे. पण असो आता काय. मायाताई मला लय वाईट वाटलं. एकदम मनात दुखलं माझ्या.